हॅलो गुड मॉर्निंग. सो बँक निफ्टी 136 पॉईंट्स गॅपअप ओपन झालं आहे आणि मार्केट जो आहे त्याने एक शार्प रिट्रेसमेंट केली आहे ओपन झाल्या. सो या रिट्रेसमेंटमध्ये आपण ट्रेड काही घेतलेला नाही आहे. 927ला मी कॉल बाय केला आहे 57,300चा ॲट 680 रुपीजमध्ये मला भेटला आहे. लेट थोडीशी एंट्री केली आहे रिट्रेसमेंट झाल्यानंतर आणि एंट्री झाल्यानंतर पण मार्केटने जे आहे ते खूपच साईडवेज जो आहे तो मार्केट दिसतो आहे. सो बघूयात मार्केटमध्ये ट्रेड घेण्याचं रिझन हेच आहे. मार्केट कालच्या दिवसात पूर्ण वाईट साईडवेज होता. काल आपलं 3 दिवसापासून लॉस होत चालला आहे आणि काल मार्केट पूर्ण साईडवेजच होता. मार्केटनी गॅप ओपनिंग दिल्यानंतर एक शार्प रिट्रेसमेंट केली आहे, म्हणजे क्लोजिंग प्राईसचे जे काही एसेल आहेत ते जे आहेत ते काढून टाकलेत क्लोजिंग प्राईसची त्या रिट्रेसमेंटमध्ये आणि त्याच्यानंतर मार्केट जो आहे तो साईडवेज होतो आहे, एक ट्रॅप करण्याचा प्रयत्न करतो आहे. सो यामध्ये एक बाईंग साईडची मोमेंटम जी आहे ती आपण एक्सपेक्ट करू शकतो. त्यासाठीच मी जी आहे तो कॉल साईडचा ट्रेड घेतला आहे. सो रिझन हेच आहे की एक तर मार्केट जो आहे तो गॅपअप ओपनिंग झाला आहे, त्यामध्ये मार्केटनी जे आहे ते ओपन झाल्या एक रिट्रेसमेंट देऊन क्लोजिंग प्राईसचे जे एसेल आहे ते एकतर काढलेच नाही, तर त्यांना घाबरवलं. एवढी शार्प मार्केटनी जी आहे ती कॅन्डल बनवली आहे डाऊन साईडची आणि त्याच्यानंतर जे मार्केट जो आहे तो होल्ड करतो आहे, म्हणजे साईडवेज एक ट्रॅप बनवण्याचा प्रयत्न करतो आहे. सो आपण एक अपसाईडची मोमेंटम एक्सपेक्ट करू शकतो. सो यासाठीच मी जो आहे तो अपसाईडचा ट्रेड घेतला आहे. बट मार्केटने आज खूपच टाईम घेतला आहे. आपला जो आहे तो टार्गेट अजून आलेला नाही आहे आणि एक रिट्रेसमेंट येणारच होता. आपला टार्गेट तेवढ्यातच एक शार्प रिट्रेसमेंट गेली आणि त्याच्यानंतर जो आहे तो मार्केट आपल्या फेवरमध्ये पूर्ण निघून गेला. सो आपण इथे थोडासा टार्गेट जो आहे तो ओव्हर अचीव केला 120. कारण असं नाही की आपला लॉस झाला आहे 3 दिवस म्हणूनच मी हा टार्गेट जो आहे तो जास्त घेतला. आपल्याला दिसतं आहे मार्केटमध्ये की मार्केट अपसाईड जाऊ शकतो, कारण की मार्केटनी वरती जायच्या आधी एक अपसाईड शार्प मोमेंटम करण्याच्या आधी मार्केटने जे आहे ती एक डाऊनसाईड मोमेंटम दिली. म्हणजे जे काही तिथे होते छोटा एसेल लावून बसलेले त्यांना सगळ्यांना काढून मग मार्केट अपसाईड मोमेंटम देतो आहे. सो ही आपण जास्त पॉईंटसाठी कॅप्चर करू शकतो, म्हणून मी हे जास्त पॉईंट्स कॅप्चर केले. नाही तर असं नाही की आपला लॉस झाला आहे म्हणून टार्गेट मोठा करा वगैरे. सो जस्ट मोमेंटम चालू होता. सो त्यामध्ये आणि जेव्हा असं वाटलं की आता जो आहे तो मार्केट जो आहे तो आपलं छोटीशी रिट्रेसमेंट पण आपल्याला जी आहे ती पूर्ण आपला जो टार्गेट आहे घेऊन जाईल. सो म्हणूनच मी हा ट्रेड जो आहे तो 120 पॉईंट्स कॅप्चर केले आहेत आणि ट्रेड काढून टाकलेला आहे 10:26ला. पूर्ण 1 आवर आपला हा आज गेलेला आहे साईडवेज मोमेंटम नंतर. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. थँक्स फॉर वॉचिंग.